श्री स्वामी समर्थ गुरुजी सांगतात की वृश्चिक राशीच्या माझ्या अत्यंत प्रिय आणि धाडसी लोकांनो, फेब्रुवारी 2026 मधील येणारे हे 3 दिवस तुमच्या जीवनातील अशा काही गुपितांचा स्फोट करणार आहेत ज्याची तुम्ही कल्पनाही केली नसेल. हे केवळ 3 दिवस नसून तुमच्या नशिबाचा महासंग्राम आहे, जिथे ग्रहाच्या हालचाली तुमच्या शरीराचे रोंगटे उभे केल्याशिवाय राहणार नाहीत. गुरुजींच्या मते तुमच्या राशीचा स्वामी मंगळ आता अशा वळणावर उभा आहे जिथून तुमच्या आयुष्यातील जुन्या जखमा भरल्या जातील किंवा काही नवीन आव्हाने तुमच्या धैर्याची परीक्षा घेतील. सावध व्हा, कारण ब्रह्मांड तुमच्यासाठी एक असा दैवी चक्रव्यूह रचत आहे ज्यातून बाहेर पडणे ही तुमच्यासाठी एक मोठी अग्निपरीक्षा ठरणार आहे. या 72 तासाच्या कालावधीत तुमच्या सभोवताली अशा काही शक्ती सक्रिय होतील ज्याचा अनुभव तुम्हाला यापूर्वी कधीही आला नसेल. गुरुजी अतिशय गंभीरपणे सूचित करतात की एका बाजूला तुमच्या आयुष्यात छुप्या शत्रूचे मुखोटे गळून पडणार आहे, तर दुसरीकडे संकष्टी चतुर्थीच्या शुभमुहूर्तावर साक्षात विघ्नहर्ता गणपती बाप्पा तुमच्यासाठी चमत्काराचे दरवाजे उघडणार आहेत. पण याच काळात तुमच्या अत्यंत जवळच्या व्यक्तीकडून तुम्हाला जो अनुभव येईल तो तुमच्या मनाला खोलवर विचार करायला भाग पाडेल. काय तुमच्यात हिंमत आहे या येणाऱ्या तुफानाचा सामना करण्याची? गुरुजी सांगतात, हा काळ तुम्हाला तोडण्यासाठी नाही, तर तुमच्यातील खऱ्या योद्ध्याला जागे करण्यासाठी आला आहे. तरीही गुरुजी एका दिलासादायक आशीर्वादही देतात की जरी परिस्थिती भयानक वाटत असली तरी घाबरण्याचे काहीच कारण नाही, कारण स्वामीचे अभय कवच तुमच्या पाठीशी आहे. हे दिवस तुमच्या जीवनातील मंथनाचे दिवस आहेत, ज्यातून तुमच्या यशाचे अमृत बाहेर पडणार आहे. पण लक्षात ठेवा, जर तुम्ही यातील एकही माहिती किंवा गुरुजींनी सांगितलेला उपाय चुकवलात तर येणाऱ्या मोठ्या संधीला तुम्ही मुकू शकता किंवा एखाद्या धोक्यात अडकू शकता. म्हणूनच तुमच्या हितासाठी आणि कुटुंबाच्या सुरक्षेसाठी ही भविष्यवाणी शेवटपर्यंत आणि अत्यंत एकाग्रतेने बघा, कारण व्हिडिओच्या शेवटी दिलेला एक महाउपाय तुमचे पूर्ण आयुष्य संकटातून वाचवून तुम्हाला विजयाच्या शिखरावर नेऊन बसवू शकतो. त्यामुळे गुरुजींनी सांगितलेली ही भविष्यवाणी शेवटपर्यंत नक्की बघा. फेब्रुवारीची पहाट तुमच्यासाठी केवळ एका नवीन दिवसाची सुरुवात नसून ती एका अत्यंत गूढ आणि आध्यात्मिक ऊर्जेच्या आगमनाची नांदी आहे. या दिवसापासून पुढचे 72 तास तुम्हाला मानसिक संन्यास घ्यायचा आहे, असा मोलाचा सल्ला गुरुजी देतात. संन्यास म्हणजे घरदार सोडणे नव्हे, तर बाह्य जगाचा गोंगाट, विनाकारणची चर्चा आणि नकारात्मक लोकांपासून स्वतःला दूर करून अंतर्मनाचा आवाज ऐकणे होय. गुरुजींच्या मते तुमच्या शरीराचे रोंगटे उभे करणारी एखादी घटना घडण्यापूर्वी तुमचे मन शांत आणि स्थिर असणे अनिवार्य आहे, जेणेकरून तुम्ही येणाऱ्या परिस्थितीचा सामना धैर्याने करू शकाल. वृश्चिक राशीच्या जातकांनो, गुरुजी असे स्पष्ट करतात की तुमच्या राशीचा स्वामी मंगळ सध्या अशा स्थितीत आहे जिथे तुम्हाला एक विलक्षण अस्वस्थता जाणवू शकते. तुम्हाला असे वाटेल की सभोवताली काहीतरी बदलत आहे किंवा कोणीतरी तुमच्यावर लक्ष ठेवून आहे. गुरुजी म्हणतात की ही अस्वस्थता म्हणजे तुमच्यातील सुप्त शक्ती, इंट्युइशन जागृत होण्याची चिन्हे आहेत. या काळात तुम्हाला काही जुन्या आठवणी किंवा जुन्या शत्रूंची भीती सतावू शकते, परंतु घाबरू नका. हा काळ तुम्हाला मानसिकदृष्ट्या लोखंडासारखे मजबूत करण्यासाठी आणि भविष्यातील मोठ्या विजयासाठी तयार करण्यासाठी निसर्गाने आखलेला एक भाग आहे. वृश्चिक राशीच्या जातकांनो, गुरुजी या पहिल्या भागाचा समारोप करताना एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट सांगतात की या काळात तुमची खामोशी हेच तुमचे सर्वात मोठे शस्त्र ठरणार आहे. जेव्हा तुम्ही शांत राहता तेव्हाच तुम्हाला ईश्वराकडून मिळणारे संकेत स्पष्टपणे उमजतात. स्वामींच्या भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे या वचनावर अढळ विश्वास ठेवा, कारण तुमच्या आयुष्यातील नकारात्मकता जाळून भस्म करण्यासाठी ग्रहांचे हे चक्र फिरू लागले आहे. हा भाग केवळ सुरुवात आहे. इथून पुढे तुमच्या जीवनातील एका मोठ्या रहस्याचा उलगडा होणार आहे, जो तुम्हाला एका शक्तिशाली योद्ध्याच्या रूपात जगासमोर आणेल. वृश्चिक राशीच्या जातकांनो, गुरुजी सांगतात की 5 फेब्रुवारीचा हा गुरुवार तुमच्या आयुष्यात स्त्री शक्तीचा एक विलक्षण प्रभाव घेऊन येणार आहे.
या दिवशी शुक्राची विशेष दृष्टी तुमच्या राशीवर पडत असल्याने एखादी विवाहित स्त्री तुमच्या प्रगतीचा मार्ग सुकर करणारी भाग्यलक्ष्मी ठरू शकते. गुरुजींच्या मते ही स्त्री तुमच्या कुटुंबातील असू शकते किंवा तुमच्या कार्यक्षेत्रातील एखादी वरिष्ठ अधिकारी असू शकते, जिचा एक मोलाचा सल्ला तुमच्या वर्षानुवर्षे रखडलेल्या कामाला अचानक गती देईल. हा दिवस तुमच्यासाठी आर्थिक लाभाचे नवीन दरवाजे उघडणारा असून तुमच्या सामाजिक प्रतिष्ठेत मोठी वाढ घडवून आणणारा ठरेल हे निश्चित. वृश्चिक राशीच्या जातकांनो, गुरुजी येथे एक अत्यंत महत्त्वाचा इशाराही देत आहेत की या दिवशी तुमचे छुपे शत्रू कमालीचे सक्रिय असतील. हे तेच लोक आहेत जे तुमच्यासमोर गोड बोलतात पण पाठीमागे तुमच्या प्रगतीचा हेवा करतात. गुरुजी सांगतात की ग्रहांची स्थिती अशी आहे की या शत्रूंचे मुखवटे आपोआप गळून पडतील आणि त्यांचे खरे स्वरूप तुमच्यासमोर येईल. ही वेळ घाबरण्याची नसून अत्यंत सावध राहण्याची आहे. कोणाशीही वाद न घालता केवळ शांतपणे निरीक्षण करा, कारण शत्रूंच्या चाली त्यांच्यावरच उलटवण्यासाठी स्वामींनी हे चक्र रचले आहे, ज्यामुळे तुम्ही मोठ्या संकटातून सुखरूप बाहेर पडाल. वृश्चिक राशीच्या जातकांनो, गुरुजी या भागाच्या शेवटी असा आशीर्वाद देतात की हा दिवस तुमच्यासाठी विजयाचा श्रीगणेशा ठरणार आहे. दिवसाच्या उत्तरार्धात तुम्हाला एखादी अशी आनंदाची बातमी मिळेल जिच्यामुळे तुमच्या घरामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण होईल. तुमची राशी ही साहसी मानली जाते आणि तुमचा हाच स्वभाव तुम्हाला आजच्या कठीण प्रसंगात मदत करेल. गुरुजी सुचवतात की या दिवशी कोणत्याही स्त्रीचा अनादर करू नका, उलट एखाद्या गरजू महिलेला शक्य ती मदत करा. यामुळे तुमच्या कुंडलीतील दोष दूर होऊन स्वामींची कृपा तुमच्यावर अधिक वेगाने बरसेल आणि तुम्ही यशाच्या दिशेने एक मोठे पाऊल टाकाल. वृश्चिक राशीच्या जातकांनो, गुरुजी सांगतात की 6 फेब्रुवारीचा हा शुक्रवार तुमच्या जीवनातील सर्वात मोठा भाग्योदयाचा दिवस ठरेल, कारण या दिवशी संकष्टी चतुर्थीचा अत्यंत पावन योग आहे. गुरुजींच्या मते तुमच्या राशीत विघ्नहर्ता योगाची निर्मिती होत असून साक्षात श्री गणपती बाप्पा तुमच्या मार्गातील ते सर्व काटे दूर करणार आहेत, ज्यांनी तुमची प्रगती रोखून धरली होती. जर तुमची काही कामे वर्षानुवर्षे अडकलेली असतील किंवा एखाद्या सरकारी कामात तुम्हाला वारंवार अपयश येत असेल, तर या दिवशी स्वामींच्या कृपेने तुम्हाला त्यातून अनपेक्षित आणि कायमस्वरूपी यश मिळेल. वृश्चिक राशीच्या जातकांनो, गुरुजी विशेषतः तुमच्या आर्थिक आणि आरोग्यविषयक समस्यांवर भाष्य करताना म्हणतात की हा दिवस तुमच्या जीवनातील जुनी दुःख जाळून भस्म करणारा ठरेल. जर तुम्ही कर्जाच्या ओझ्याखाली दबलेले असाल किंवा पैशांच्या कमतरतेमुळे तुमची महत्त्वाची कामे थांबली असतील, तर या दिवशी धनाचे असे काही मार्ग उघडतील की तुमची चिंता कायमची मिटेल. आरोग्याबाबतही गुरुजी एक सकारात्मक संकेत देतात. जर तुमच्या घरातील कोणी दीर्घ आजाराने त्रस्त असेल, तर बाप्पाच्या आशीर्वादाने त्यांच्या प्रकृतीत आज चमत्कारिक सुधारणा झालेली दिसेल आणि तुमच्या घरात आनंदाचे वातावरण निर्माण होईल. वृश्चिक राशीच्या जातकांनो, गुरुजी या भागाचा समारोप करताना एक अत्यंत गुप्त आणि प्रभावी उपाय सांगतात की या दिवशी तुम्ही गणपती बाप्पाला लाल जास्वंदाचे फूल अर्पण करून ओं गणपतये नमः या मंत्राचा जप करा. तुमची जी सर्वात कठीण इच्छा आहे ती या दिवशी बाप्पाच्या चरणी व्यक्त केल्यास ती पूर्ण होण्याची ताकद या मुहूर्तामध्ये आहे. गुरुजी खात्री देतात की हा दिवस तुमच्यासाठी विजयाचा शंखनाद करणारा असेल आणि तुमची प्रगती पाहून तुमचे विरोधकही नतमस्तक होतील. हा दिवस तुमच्या आयुष्यात सुखाचे अमृत घेऊन येणार आहे. फक्त स्वामींवरील विश्वास अढळ ठेवा. वृश्चिक राशीच्या जातकांनो, गुरुजी सांगतात की 7 फेब्रुवारीचा हा शनिवार तुमच्यासाठी सत्याच्या दर्शनाचा आणि विश्वासाच्या परीक्षेचा दिवस असेल. ग्रहांची वक्रदृष्टी असे दर्शवत आहे की या दिवशी तुमच्या सभोवतालचे खोटे मुखवटे गळून पडतील. गुरुजींच्या मते हा दिवस तुम्हाला अशा कटू सत्याचा सामना करायला लावेल ज्याची तुम्ही कधी स्वप्नातही कल्पना केली नसेल. ज्या व्यक्तीवर तुम्ही स्वतःपेक्षा जास्त विश्वास ठेवला होता तिचे खरे स्वरूप तुमच्या समोर येईल. मात्र गुरुजी म्हणतात की हे नकारात्मक मानू नका, कारण भविष्यात होणाऱ्या मोठ्या विश्वासघातापासून वाचवण्यासाठी स्वामी आजच तुम्हाला सावध करत आहेत. वृश्चिक राशीच्या जातकांनो, गुरुजी असे सूचित करतात की या दिवशी तुमच्या भावनांवर नियंत्रण ठेवणे हेच तुमच्यासाठी सर्वात मोठे आव्हान असेल. एखादी जवळची व्यक्ती किंवा तुमचा जिगरी मित्र तुमच्या पाठीमागे तुमच्या विरोधात एखादी चाल रचण्याची शक्यता आहे. हे ऐकून तुमचे मन विचलित होईल, तुमच्या शरीराचे रोंगटे उभे राहतील. पण गुरुजींचा सल्ला आहे की या दिवशी मौन बाळगणे हेच तुमचे सर्वात प्रभावी शस्त्र ठरेल. रागाच्या भरात घेतलेला कोणताही निर्णय किंवा दिलेली प्रतिक्रिया तुमचे मोठे नुकसान करू शकते. हा काळ तुमच्या धैर्याची आणि संयमाची अग्निपरीक्षा घेणारा आहे,
जिथे तुम्हाला एक योगी बनून परिस्थितीचे केवळ निरीक्षण करायचे आहे. वृश्चिक राशीच्या जातकांनो, गुरुजी या भागाच्या शेवटी एक अत्यंत मोलाचा आशीर्वाद देतात की जरी 7 फेब्रुवारीचा हा दिवस तुम्हाला भावनिकदृष्ट्या कमजोर करण्याचा प्रयत्न करेल, तरी स्वामींचे अभय कवच तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. हा दिवस तुमच्या आयुष्यातील कचरा साफ करण्यासाठी आला आहे, जेणेकरून तुमच्या प्रगतीचा मार्ग निष्कंटक होईल. गुरुजी सुचवतात की संध्याकाळी हनुमानाचे दर्शन घेऊन सिंदूर अर्पण करा. यामुळे शत्रूंचे सर्व वार फोल ठरतील. लक्षात ठेवा, जो या विश्वासघाताच्या विषाला पचवून शांत राहील, तोच 8 फेब्रुवारीच्या विजयाचा खरा मानकरी ठरेल. हा भाग तुमच्या जीवनातील सर्वात मोठ्या धड्याचा आहे, जो तुम्हाला पूर्वीपेक्षा अधिक कणखर आणि समजूतदार बनवेल. वृश्चिक राशीच्या जातकांनो, गुरुजी सांगतात की 5 ते 7 फेब्रुवारी या काळात तुमच्या सभोवताली निर्माण होणाऱ्या नकारात्मक लहरींना थोपवण्यासाठी तुम्हाला एक आध्यात्मिक सुरक्षा कवच निर्माण करणे अत्यंत आवश्यक आहे. गुरुजींच्या मते तुमच्या राशीचा स्वामी मंगळ असल्याने तुमच्यामध्ये ऊर्जेचा प्रचंड स्रोत आहे, पण या काळात त्याला योग्य दिशा मिळणे गरजेचे आहे. 5 फेब्रुवारीला सकाळी स्नान करताना पाण्यात चिमूटभर कुंकू टाकून स्नान करा आणि खिशात लाल रंगाचा रुमाल ठेवा. गुरुजी खात्रीने सांगतात की हा छोटासा बदल तुमच्या आत्मविश्वासाला ढळू देणार नाही आणि शत्रूंच्या वाईट नजरेपासून तुमचे रक्षण करेल. वृश्चिक राशीच्या जातकांनो, गुरुजी 6 फेब्रुवारीच्या संकष्टी चतुर्थीसाठी एक रामबाण उपाय सुचवतात, जो तुमच्या आयुष्यातील अडथळे मुळासकट उपटून टाकेल. या दिवशी चंद्रोदयाच्या वेळी गणपती बाप्पाचे स्मरण करून एका तांब्याच्या कलशात पाणी घ्या. त्यात थोडे लाल अक्षता आणि लाल फूल टाका आणि चंद्राला अर्घ्य द्या. गुरुजींच्या मते हा उपाय केल्याने तुमच्या कुंडलीतील मानसिक दोषांचे निवारण होईल आणि तुमची निर्णय क्षमता अफाट वाढेल. ज्या कामात तुम्हाला सातत्याने अपयश येत होते, त्या कामात या उपायामुळे दैवी गती प्राप्त होईल आणि स्वामींच्या कृपेने तुमच्या प्रगतीचा मार्ग मोकळा होईल. वृश्चिक राशीच्या जातकांनो, गुरुजी 7 फेब्रुवारीच्या संभाव्य फसवणुकीपासून आणि मानसिक त्रासापासून वाचण्यासाठी एक गुप्त उपाय सांगतात. या दिवशी घराबाहेर पडताना आपल्या उजव्या हाताच्या मनगटावर लाल किंवा काळा धागा स्वामींचे स्मरण करून बांधा. तसेच शक्य असल्यास जवळ एक लहान तुरटीचा खडा किंवा तांब्याचे नाणे ठेवा. गुरुजी स्पष्ट करतात की हे उपाय तुमच्या भोवती एक नकारात्मकता शोषून घेणारे वलय निर्माण करतील, ज्यामुळे विश्वासघाती लोकांच्या चाली तुमच्यावर उलटतील. स्वामी समर्थांवर पूर्ण निष्ठा ठेवून केलेले हे उपाय तुम्हाला कोणत्याही संकटातून फुलासारखे हलके होऊन बाहेर काढतील, याची गुरुजी ग्वाही देतात. वृश्चिक राशीच्या जातकांनो, गुरुजी सांगतात की 5 ते 7 फेब्रुवारीच्या या 72 तासांच्या महामंथनानंतर 8 फेब्रुवारीचा सूर्य तुमच्यासाठी केवळ नवीन दिवस नाही, तर तुमच्या विजयाची गुढी घेऊन येणार आहे. या 3 दिवसांत तुम्ही ज्या संघर्षातून, संशयातून आणि भावनिक वादळातून गेलात, ते तुम्हाला संपवण्यासाठी नव्हे, तर तावून सुलाखून शुद्ध सोन्यासारखे चमकवण्यासाठी आले होते. गुरुजींच्या मते तुमच्या राशीवर आता स्वामींची इतकी प्रबळ कृपा झाली आहे की इथून पुढे तुमच्या आयुष्यातील नकारात्मकतेचा काळ कायमचा समाप्त होऊन एक सुवर्णयुग सुरू होणार आहे. वृश्चिक राशीच्या जातकांनो, गुरुजी तुमच्या भविष्याबद्दल मोठी भविष्यवाणी करताना म्हणतात की या अनुभवानंतर तुमची बुद्धी आणि निर्णय क्षमता अफाट वाढलेली असेल. ज्या शत्रूंनी किंवा जवळच्या व्यक्तींनी तुमचा विश्वासघात करण्याचा प्रयत्न केला, तेच लोक आता तुमची प्रगती पाहून नतमस्तक होतील. आर्थिक बाबतीत गुरुजी एक मोठा संकेत देतात. 8 फेब्रुवारीपासून तुमच्या व्यवसायात किंवा नोकरीत अशा काही संधी चालून येतील, ज्यामुळे तुमच्या घरात धनधान्याची कमतरता कधीही भासणार नाही. तुमच्या कष्टाचे चीज होण्याची वेळ आता आली आहे आणि ब्रह्मांड तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करण्यासाठी सज्ज झाले आहे. वृश्चिक राशीच्या जातकांनो, गुरुजी या मालिकेचा समारोप करताना अत्यंत प्रेमाने आशीर्वाद देतात की आता मागे वळून पाहण्याची गरज नाही. तुम्ही या परीक्षेत यशस्वी झाला आहात आणि स्वामींचे अभय कवच तुमच्या पाठीशी कायमचे सिद्ध झाले आहे. गुरुजी सुचवतात की हा व्हिडिओ पाहिल्यानंतर मनातील सर्व भीती काढून टाका आणि पूर्ण श्रद्धेने कमेंट बॉक्समध्ये जय श्री स्वामी समर्थ लिहा, जेणेकरून ही सकारात्मक ऊर्जा तुमच्या आयुष्यात कायमची स्थिरावेल. लक्षात ठेवा, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे हे केवळ वचन नाही, तर तो तुमचा आत्ताचा जिवंत अनुभव आहे. तुमच्या यशाचा हा प्रवास असाच अखंड सुरू राहो, हीच स्वामीचरणी प्रार्थना. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.